आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। पुणे पोलिसांनी उतरवली 5256 जणांची झिंग। 1 डिसेंबरला हे पोलिसांकडून ड्रंक अँड ड्राईव्हसाठी विशेष मोहीम। मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारला। 1 जानेवारी ते 27 डिसेंबर 2024 या कालावधीत 5256 मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। नववर्ष स्वागतासाठी पार्टीप्रेमी लोकांकडून पार्ट्यांचं नियोजन करण्यात आले, त्यामुळे सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात वाहतूक पोलीसही सज्ज झालेत। वाहतूक शाखेकडून डिस्पोजेबल पाईपद्वारे ब्रेथ अॅनालायझरच्या मदतीने ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात 30 पेक्षा अधिक ठिकाणी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अॅनालायझरच्या वापरावर बंदी करण्यात आली होती। परिणामी मद्यपी वाहन चालकांचं फावलं अनेकांकडून नियमांचं उल्लंघन करण्यात येतं। ब्रेथ अॅनालायझरचा पुन्हा वापर डिसेंबर 2023 पासून सुरू करण्यात आला। वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास काही दंडात्मक कारवाई करण्यात येते। मात्र ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कारवाई करून खटला न्यायालयाकडे वर्ग केला जातो। न्यायालयाकडून या प्रकरणी सुनावणी केली जाते। चालू वर्षात वाहतूक पोलिसांनी ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक म्हणजे 1433 जणांवर कारवाई केली आहे। वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे म्हणाले, वाहन चालकांनी नशा अथवा मद्यपान करून वाहन चालवू नये। शहरात ठिकठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात कारवाई करण्यात येते। विशेषतः नवीन वर्षाचं स्वागत करताना, सरत्या वर्षाला निरोप देताना आपल्यामुळे दुसऱ्या कुणाचा जीव धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा वाहन चालकांवर आम्ही कायदेशीर कारवाई करणारच।